चला आपण लगेचच मॅचला करूया सुरुवात. बराचसा वेळ गेलेला आहे, नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत आणि या खास करून स्पर्धा जी आहे ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या संलग्नच आहे, तर सगळे नियम सगळ्या टीमला, सगळ्या प्लेयरला, सगळ्या कॅप्टनला माहितीच आहेत. सगळ्या असोसिएशनच्या टीम खेळतात म्हणून आपण चला वेळ न घेता लगेचच मॅच ऑन करायची. अंपायर्सला विनंती असणार आहेत. 2 ऑफिशियल अंपायर आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज पवार सोबत रमाकांतजी पवार आणि आमचे तिसरे पंच सध्या आमच्या वॉलरूममध्ये प्रसाद भाऊ शस्त्रबुद्धे. 6:50 झालेले आहेत. टाइम आम्ही मॅच केलेला. आमचे गुणशंकर आमच्या सोबत आहेत, भावेश दादा जे उंबारलेचे आहेत आणि अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला. टाळ्यांचा गजर होत्या आजच्या या पहिल्या सामन्यासाठी आणि पहिल्या चेंडूसाठी. रजनीला होते सुरुवात आणि पहिला चेंडू घेऊन तयार. बॉलिंग बॅकवरती बॉलर जयदेव जोशी. सुयोग पाटील समोर. फर्स्ट बॉल. तो द विकेटनं पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कटकाण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉट थर्ड मध्ये पाहायला मिळाला. तद्वर 10 विकेटनं बघतो आपण मिळणार नाहीये. सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला जयदेव जोशीचा पहिल्या षटकामध्ये. सुशांत मात्रे साकिंग इन आपल्याला पाहायला मिळतोय. द विकेटनं ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये बघतो आपण मिड विकेटला कोणी फिल्डर नाहीये. धावा चांगला मिळतील. चेंडू चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या या रात्रीतील पहिला चौकार. याच दरम्यान शेड्यूलची आपण पाहतोया सुभाष पाटील, एक लेजंड क्रिकेटर शेड्यूल संघाचे त्यांचं आगमन झाले आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा येते संचित सुभाष पाटील. त्याचे हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. हॅलो चंदू सर आमच्या आहे तिकडं. डीजे मास्तर. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर. चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. निर्णय दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावाच लागेल आणि आपण मैदान सोडायचं. फलंदाज होतात बाद. पहिल्या धक्का दर्शन बघतो आपण शेड्यूल टीमला. मॅचमध्ये 5ला 1 विकेट गेलेली आहे. जयदेव जोशी विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना पाहतो आपण या फर्स्ट ओव्हरमध्ये. चला प्लीज आता आपण चर्चा न करता लगेचच मैदान सोडायचं आपल्याला. 5 जो काही निर्णय असेल. यस तर या दरम्यान आपण पाहतोय जुनी डोंबिवलीचे खंदेश समर्थक आपण पाहतोय सूरज जोशी यांचं आगमन झालेले. सूरज जोशी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू राहुल सर. या सूरज दादा जोशी आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जुनी डोंबिवली टीम जेव्हा जेव्हा खेळते तेव्हा तेव्हा त्यांचं मोठं सपोर्ट असतं. ॲक्शन रिप्लाय आणि योग्य तो निर्णय जरूर अंपायरना दिलेला आहे. अंपायर कीज बॅटर देखील जाऊन बघेल रिप्लायमध्ये एक्झॅक्ट काय झालं होतं आणि निर्णय देखील अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतो अंपायरच्या माध्यमातून. दिनेश म्हात्रे न्यू माने नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती शेड्यूल संघ प्लॅनिंगमध्ये बॅटिंग करत असताना रन्स आपण बघतोय. धावा पालक एकूण 5 आहेत. 5ला 1 विकेट गेलेली आहे. जोशी षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. डेड बॉलचा इशारा आपल्यापर्यंत आला. सुंदर अशी आपल्याला विकेट पाठा विकेट पाहायला मिळते. जरूर खेळला करिता योग्य अशी विकेट. खास करून उंबारलेचं मैदान म्हटलं की प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडू खेळायचं असतं. ज्या अनुषंगानं मैदान मेंटेन ठेवलेलं उंबारलीकरांनी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क कदाचित पुन्हा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सुपर बॉलिंग चांगली बॉलिंग होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर लगेचच काही रिव्हर्स फटके खेळणं सध्या तरी योग्य नसावं. 1 ते 2 चेंडू खेळणं गरजेचं आहे.
समोर जोशीची बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. तो विकेट टू विकेट बॉलिंग करतोय. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतोय. गिरिजामध्ये क्रिकेट संघ जुनून मुलीच्या माध्यमातून टॉस जरूर त्यांच्या बाजूने होता. ते लगेच निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि सध्या तरी फिल्डिंग करत असताना ऑल इज वेल. पहिले षटक P1चं सुंदर बॉलिंग करत असताना जोशी सेप आउट झाले. आडव्या बाटना ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आहे. पडल्याच्या नंतर टर्न आणि बॉन्स तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. MTC अर्थातच ओमसाई लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असं टेलिकास्ट. अप्रतिम चेंडू, लेंथ खूप चांगली आणि तेवढाच चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. जोशीची अप्रतिम बॉलिंग पहिल्या षटकामध्ये P1च्या विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना षटकातील पुढील चेंडू रिव्हर्स करण्याचा पुन्हा प्रयत्न. मात्रेचा चेंडूना बाटचा संपर्क नाहीये. येत असताना डॉट बॉल. काय षटक आपल्याला पाहायला मिळाला. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 जबाब आपल्याला पाहायला मिळाला. टाइम आम्ही मॅच केलेला आहे. तुम्हाला वेळेत बरोबर 4 जी षटके आहेत तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायची ते आपण नोंद घ्यावी. रजनी क्रिकेटने आणि बरोबर पहिल्या ओव्हरकरिता 5 मिनिटं गेले आम्हाला भावेश सांगतायत. वेळेत तुम्हाला षटकं टाकणं गरजेचं असणार आहे. यस दिस आहे. सन्मान्य आमचे मंगेश भाऊ पाटील यांनी विठ्ठलदादा पाटील यांचे जगमान त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. जोंबारले गावचे आमचे आहेत त्यांचंही करूया आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिले षटक जरूर जुनी मुलीचा पाहायला मिळाला आपल्याला. जोशीची अप्रतिम बॉलिंग. ज्ञानेश्वर जोशी आला P2 मध्ये. राऊंड विकेटना पाकफुटला जाऊन कट करत असताना फटका चांगला. मोठी चेस फिल्डर करीता जरूर चेंडू पर्यंत पोहोचेल. काय धावा इकडनं मिळतील. 2 कंप्लीट थर्डचा कॉल आहे आणि पाहता पाहता ही तिसरं देखील धाव कंप्लीट करत असताना सुयोग पाटील सोबत दिनेश मात्रेनं बरेचसे डॉट चेंडू खेळलेले आहेत. 3 बॉल तो खेळला. त्याच्या बॅटमधून अजून धाव नाहीये. सुयोगच्या पहिलाच बॉल तो खेळला. त्याच्या बॅटमधून या पहिल्या 3 धावा संघाचे गुण आपल्या धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 8 वरती आहे. दुसरं षटक जोशी राऊंड विकेट ना ऑन साईडला फटका उडवला. डीप मध्ये मोठी गॅप आहे. 2 फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू मात्र पोहोचलाय ठीक मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कट करत असताना चेंडू इनफिल्ड शॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकावर मध्ये तोपर्यंत मी ते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 14 लॉस ऑफ 1. 14 धावा बलकावरती आहेत. 1 विकेट गेलेली आहे. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली होती आणि दुसरा विकेटसाठी एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न बघतो आपण सुयोग पाटील सोबत दिनेश मात्रेचा. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेटनं रिव्हर्स करण्याचा पुन्हा प्रयत्न. इकडनं विकेट जरूर मिळणार. ती मिळाली देखील विकेट. दुसरी विकेट इकडनं मिळते या मॅच मध्ये बघतो आपण. ज्ञानेश्वरची देखील चांगली बॉलिंग आणि रन्स देखील स्कोर बोर्डवरती धाव आहेत. 14 विकेट गेलेल्या आहेत 2.
आपल्या तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेटनं षटकातील शेवटचा चेंडू होता. आखो टप्पा होता आणि संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना विवेकनं त्याला पाठवलं बरोबर लॉंग लेगच्या दिशेनं. रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलेला. 2 ओव्हरच्या अखेरीस पाहतो आपण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना शिरडूनची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20-10 सरासरी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला धावा 15 पाहायला मिळाला. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या रजनीतील संध्याकाळचा हा पहिला सामना. बरोबर 6:50 आपण पहिला चेंडू डिलिव्हर केला होता. टाइम आम्ही मॅच केला. आता पॉवर प्लेचा इकडनं बघतो आपण खेळ देखील संपलेला आहे. जयदेवला कंटिन्यू केलेल्या सेकंड स्पेलमध्ये समोर सुयोग पाटील ओव्हर द विकेटना बॅकफुलला जाऊन कट करत असताना फटका चांगला आहे. चपराके रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. जे तुम्हाला प्रतिम सॉन्ग ऐकायला मिळतीलच. परमेश माईचा गोड आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. रन सेट 24, 24 धावा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटना समोर ड्राईव्ह असताना कडे फटका डीप मध्ये साईड स्क्रीनला तिकडे ज्ञानेश्वर जोशी चेंडू शिवसून फेक करेपर्यंत एक धाव येत नाही सुयोग पाटीलला आणि एका धावेच्या मदतीनं शिडूनची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 25 धाव आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. जसं असं बघतो आपण रात्र पुढे जाईल तुम्हाला ड्यू फॅक्टर पाहायला मिळेल. काल देखील आय थिंक लास्ट बॉल मला तर वाटतं 3च्या सुमारात शेवटचा चेंडू पडला असावा. शिळकेची बॅटिंग खास करून गौरीपाड्याच्या माध्यमातून येत असताना बंटीने इम्प्रेस केलं. तेवढ्या थंडीमध्ये देखील गरमागरम तो बॅटिंग करत होता. बाकफुटला जाऊन कट करत असताना फटका चांगला, रन चांगला मिळतील. चेंडू शॉट थर्ड मध्ये फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. धावा 4. तुकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 4 फ्लाय होते. स्कोरबोर्ड 29 होते. जेवढ्या वेगानं चेंडू आहे त्या वेगाचा वापर करत असताना त्याचा फायदा घेत असताना विवेक पाटील चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 वरती. वेगानं धावपलक आता पुढे चाललाय. जोशीचा पुढचा चेंडू विवेकसाठी समोर ड्राईव्ह करतोय. फटका देखील चांगली. लेझी क्रिकेट मयूरचा कॅज्युअल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. विवेक अशा पद्धतीनं फिल्डिंग केली तर धावा रोखता येणार नाहीयेत. मयूरकडनं अपेक्षा अशा नाहीत मुळीच. आणि क्रिकेटमध्ये जरूर ऍक्टिव्हपणा खूप गरजेचं आहे. इकडं तुम्हाला जास्तीत जास्त 100% कमिटमेंट द्यावी लागते. खास करून रजनी क्रिकेटमध्ये चेंडू वेगाने येत असतो. तुमची नजर खूप महत्वाची आहे. त्याकरिता तुमचा ऍक्टिव्हपणा खूप गरजेचा क्रिकेटमध्ये. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 3-3. नेक्स्ट बॉल जोशीचा वेगवान चेंडू पूल करायचा होता. अखो टप्पाचा तिकट बाउन्सर होता. वेगानं चेंडू डिलिव्हर करत असताना या षटकामध्ये बघतो आपण जयदेव जोशी ऑलरेडी 3 बाउंड्री झालेल्या आहेत. चेंडू नक्कीच षटक कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. पाण्याची मागणी प्लीज. लवकर पाणी पोहोचवा. आहे मैदानामध्ये पाणी बघा. अंडरग्राऊंड फ्रीज आहे तिकडं. थंडगार पाणी आहे. आहोत याची देखील नोंद घ्यावी. प्रतिमानी दर्जेदारी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 दिवशी आपण 40+ क्रिकेट बघितलं. कालच्या देखील दिवसामध्ये आपल्याला रजनी क्रिकेटच्या माध्यमातून जरूर मॅचेस आपण एन्जॉय केल्या. त्याच दरम्यान आपण पाहतोय शिडूनचे एक लेजंड क्रिकेटर रेवणदादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि कैलास पाटील, रेवणदादा पाटील आणि कैलासदादा पाटील यांना विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत.
पुन्हा होत्या मॅचला सुरुवात. 33 धाव आहेत, 2 विकेट गेलेल्या आहेत. जोशी प्रयत्न करतोय, समोर विवेक पाटील. ओद विकेट. सेन्सिबल क्रिकेट, बॅक टू द बॉलर खेळले. दहावीतनं मिळणार नाहीये, दहावीतनं मिळणार नाहीये. बघतो आपण ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस वीर बजरंग क्रिकेट संघ शिडूनची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 3-3 झालेला आहे. बघतो आपण जो रन रेट सध्या पाहायला मिळतोय 11.00चा आपण प्रोजेक्ट करून बघितला तर 5 दाखवते, 55 दाखवते. जर याच गतीनं बॅटिंग केली तर जर आपल्याला 50+ धावसंख्या पाहायला मिळेल. फर्स्ट इनिंगचा खेळ चालू आहे सध्या तरी आणि एक चांगली धावसंख्या धावा फलकावरती. यस दीज आहे. तेहतीस धावा धाव बलकावरती 2 विकेट गेलेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा आपण बघतो खेळ सध्या तरी सुरू आहे. कुशल शिष्या स्पोर्ट या सापाट टीमचे पुरस्कर्ते पिंट्या शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल या पिंट्या शेठ पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांची जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. एवन जोडी पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील सपाट चषक 2000 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली 2025 मध्ये आणि जबरदस्त चर्चेत राहिली स्पर्धा. पंच असतील, समालोचक असतील, त्यांना सुद्धा बायसिकल त्यांनी त्या स्पर्धेत दिले होते. राहुल सर जरूर नितीनजी, पेंट्या पाटीलचा नादच नाही, तो असाही चर्चेतच असतो. क्रिकेटमध्ये जास्त चर्चेत पेंट्या शेठ पाटील सापाट. 3 ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा धाव बलकावरती आहेत. निलेश गायकर बॉलिंग मागून आपल्याला पाहायला मिळतील 4th ओव्हरमध्ये. अमोल मस्के रन्स डबल 33. अमोल मस्के जरूर सनग्लास त्याने लावलेला आहे माझ्यासारखा, म्हणून थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तुला जास्तच झाला मित्रा, हरकत नाही. 4th ओव्हरला सुरुवात. जाग्यावरच खडे आडव्या बाटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. मग बघा रिप्लेमध्ये ॲक्झिट हा चेंडू कशा पद्धतीनं होता. स्क्रीन आपल्या समोरच आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो, कठळचा जास्तीत जास्त वापर आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर बॉलिंग, सुंदर बॉलिंग पडला अशा नंतर चेंडू बघा किती आतमध्ये येत असताना लेग ब्रेक ऑफ ब्रेकची आपल्याला जरूर फिरकी इकडे पाहायला मिळेल षटकामध्ये अमोलच्या माध्यमातून. पहिला डॉट, सेकंड बॉल थांबले, बघितलं जाऊ दिलाय. चेंडू ऑफसिकच्या जास्त बाहेर. पवार सांगत असताना इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. 34 धाव आहे धाव पुस्तकावरती. नेक्स्ट बॉल ओद विकेट. आडव्या बाटनं ऑन साइड मोठा फटका खेळायचा. चेंडू मात्र डीप मध्ये वेगानं स्क्वेअर लेगला चांगले फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग साहिलची आपल्याला पाहायला मिळते. ऑन द स्टंप फेक देखील तेवढीच पाहायला मिळाली. सुंदर असं सध्या तरी आपण बघतोय. फिल्डिंगचा स्टँडर्ड खूप गरजेचा आहे तुमचा, खास करून रजनी क्रिकेटमध्ये. तिकडे तुमची जर फिल्डिंग चांगली होत असेल तर तुमच्या काही धावा सेव्ह होत असतात. आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आपल्याला चांगल्या पद्धतीनं सध्या तरी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली फिल्डिंग करत असताना खास करून आउटफील्डमध्ये एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. 35 धाव आहेत. नेक्स्ट बॉल. चुकीचा चेंडू आहे, थांबले, बघितलाय आणि पाठवलाय बरोबर लॉंग लेगच्या दिशेनं. विवेक पाटील चव्हाण मिळतील धावाचा. बॉलिंग केली तुम्हाला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळेल. भरपूर वेळ होता बॅटरकडे विवेककडे. तुम्ही रिप्लायमध्ये बघू शकाल हा चेंडू आपण बघितला
तर पुन्हा एकदा जास्त वेगाने शूट टाकण्याचा प्रयत्न नाही, ओव्हर द विकेट आले. अमोल ऍक्शन तुम्ही तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर वेळ होता, थांबले, बघितले, पोज घेतली, त्याच्यानंतर हा मोठा फटका. जणू काय एखादा कॅमेरामॅन फोटो काढावा, थांब बाबा पोज दे त्याच्यानंतर फोटो काढू आपण, असा आपल्याला फटका पाहायला मिळाला विवेक पाटीलचा. नेक्स्ट बॉल. हा वेगवान आहे, फुलर लेनचा हेलिकॉप्टर शॉट खोदून काढला, हाय बॅक लिप ना डीप मध्ये. जोशी करा फिल्डिंग, सेकंडचा कॉल नसणार आहे. 10 विकेटनं एक सिंगल मेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड 42, लॉस ऑफ 2. शिरडोन संघ खेळतोय, वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन, भारतदादा पाटील यांचा संघ इन ऍक्शन आणि त्यांचे सुपुत्र सुयोग पाटील साकिंग एंडला. नेक्स्ट बॉल अमोलचा, पुन्हा थांबले, ऑन साईडलाच खेळले, चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्येच आहे. तद्वार एक सिंगल मेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 43, लॉस ऑफ 2. 43 धाव आहेत, चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे, 50+ जाण्याचा प्रयत्न असेल वीर बजरंग शिरडोनचा मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल अमोल, ओव्हर द विकेट ना, फुल टॉस होता जरूर, मध्ये चेंडूना बॅटचा संपर्क व्यवस्थित नाही, रनआउटची संधी, डेरिकेट हवाय, तो प्रयत्न देखील पाहायला मिळाला, डेरिकेट झालाय. आता काय रन्स मिळतील का? एक झालेली कंप्लीट, दुसरीकडनं रेफर केलेला आहे, रेफर केलेल्या अंपायरनं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली. जाऊया आपण वॉल रूम मध्ये, जरूर योग्य तो निर्णय तुमच्या स्क्रीनवरती येईल. सेफ आहे बॅटर, नॉट आउट. सिंगल धाव देखील मिळेल शेवटच्या बॉलवरती. एकूण बघता आपण 4 ओव्हरचा केस आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण बघितल्या, तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. काय टेलिकास्ट पाहायला मिळतोय, होमसाई MTC स्पोर्टच्या माध्यमातून टेलिकास्ट आपण बघतोय. सध्या चर्चेत आहे वाहिनी, फक्त क्रिकेट पुरती नव्हे तर बैलगाडा शर्यतमध्ये सध्या तरी हायलाईट म्हणे तर या वाहिनीला जास्त मागणी. आपण बऱ्याचशा ठिकाणी बघत असतो MTC स्पोर्टच्या माध्यमातून सुंदर असं टेलिकास्ट, हे गरजेचं आहे. चार ओव्हरचा खेळ संपला, 4 ओव्हरच्या अखेरीस आपण धावा बघतोय, एकूण 44 धावा आहेत, 2 विकेट गेलेला आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला, आपण बघतोय सध्या तरी चांगला रन रेट आहे, रन रेट चांगला मेंटेन केलेला आहे. 44 झालेला आहेत. साहिल पाटील लास्ट ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, बॉलिंग बागवती. डेथ ओव्हर होते सुरुवात, पाटील पहिला बॉल, थांबले, ऑन साइड ला डीप मध्ये, मिड विकेटला फिल्डर आहेत आणि झेल तिकडे बघतो आपण, तुषारनं पकडलेला आहे, फलंदाज बाद. घेतल्यानंतर काहीतरी चर्चा करतात ते लॉंगॉनच्या फिल्डरशी. आय थिंक तिकडं मिड विकेट मध्ये जयदेव जोशी, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील, तो आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल नवीन बॅटर. 2 पाटील समोर समोर आहेत, आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर इकडनं सॅक्रिफाईस करायचे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि तेच झालेले, फलंदाज बाद, व्हाईट बॉल.
येस व्हाईट बॉल. आता पुन्हा तुम्हाला DRS मिळणार नाही. फक्त ओ स्टेपचा जो काही नो बॉल असतो त्यावेळेस तुम्हाला DRSची मागणी करायची नाही. अदरवाईज आपण जरूर जर काही डाऊट्स असतील आपल्याला फेअर क्रिकेट खेळायचं आहे. कुठल्या टीमवर त्यांना होणार नाही याची आपण काळजी घेतलेली. आणि अंपायरला जर डाऊट असेल तर ते येऊ शकतील आमच्या टीव्ही अंपायरकडे. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोर बोर्ड 46 झालेला आहे. 46 धावा. धावा बॉल कधी स्वप्नील पाटील नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. बागफुटला जाऊन पंच केलेला आहे. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे त्यांना बीट करून चेंडू चाललेला आहे. पॉइंटला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. धाव संख्या 50 कंप्लीट झाली. तुमचा कॉमेंटर बॉक्स मला पाहायला मिळेल. आमचा 50 धावा आहेत धावा पुस्तकावरती. तुम्हाला कॉमेंटर बॉक्समध्ये सदूर पाहायला मिळतील. पूर्ण आमची मॅनेजमेंट टीम आहे. दोन्ही 12 मान आहेत. 22 जादा आहेत. गुणसंख्या लेखक नितीनजी काळन आहेत. आणि कॉमेंटर बॉक्स तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. सुंदर असं टेलिकास्ट. मी मगाशीच या वाहिनीची चर्चा केली. चर्चेत आहे ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हचं टेलिकास्ट. 50 झालेल्या आहेत. धावा बलकावरती वीर बजरंग क्रिकेट संघ शिरोडोनच्या. नेक्स्ट बॉल साहिल पाटील. काय फटका होता. सन्माननीय माजी आमदार शोभाजी भुईर साहेबांच्या बरोबर कटआउट वरती आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक उडवलाय. हा देखील चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. व्हेरी गुड. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जर अशी अखोटप्पाची आपण बॉलिंग केली या लेंथ वरती तर चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्याच बाहेर पाहायला मिळेल. 270चा स्ट्राईक रेट आहे. 10 बॉलमध्ये 27 केलेल्या सुयोग पाटीलला आणि रन्स 62. 4 विकेट गेलेल्या आहेत. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करत असताना आणि मंगेश अंब मात्रे यांच्या माध्यमातून जर अजून एक सिक्सर येतोय सुयोगच्या बॅटमधून तर त्यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा सिक्सर 3000 रुपयाचा असणार आहे जर आला तर. प्रयत्न तोच होता. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. करा फिल्डिंग. जोशीकडनं 2 मिळतील. बघा एक सूचना येते खास करून आयोजकांच्या माध्यमातून आणि कालही दिली होती कारण काल मी स्पर्धेमध्ये नव्हतो. आता कालही सांगितलं होतं पैसे जोपर्यंत इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या बक्षिसाचा अनाउन्समेंट होणार नाहीये. जे पण नाहीये जे काय ते कॅश समोर. हा देखील फटका चांगला आहे. आता फिल्डिंग देखील तेवढीच सुंदर पाहायला मिळते. 2 धावा इकडनं अजून मिळतील. सुयोगनं काय बॅटिंग केलेली. ओ थ्रो आता कव्हर केलेला आहे जोशीनं. धाव बघतो नक्कीच्या 2 धावा मिळतील पुन्हा एकदा शिडोन टीमला. 12 मध्ये 31 केलेल्या नाबाद आणि एकूण 5 ओव्हरचा काही संपलाय आणि 5 वर्षाखेरीज हेल्दी रन रेट आपल्याला पाहायला मिळाला. 66 66 धावा धाव पालकावरती आहेत. या मॅच मध्ये एकूण करायचे आहेत 67 विजयाकरिता गिरिजा माता क्रिकेट संघ जुनून मुली टीमला. आपण टॉस करूया. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. पुढच्या मॅचचा टॉस. यस नितीनजी काळन. नक्कीच टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला असेल कुशल श्रीशा स्पोर्ट सापाड आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल भाल संघ. 5 ओव्हरची मॅच.
चला दोन्ही कॅप्टन या. लेजंड क्रिकेटर शिडूनचे सुभाषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर या सुभाषदादा आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. उंबारली रेग्युलर किंवा उंबारली 40+ असं तुम्हाला कॉल करायचं आहे. 40 असा कॉल केलाय. उंबारली 40+ आणि उंबारली 40+ आलेलं आहे. समीर टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? तर सुभाष पाटील यांचा सत्कार आम्ही इथे करणार आहोत. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. भालगावने टॉस जिंकलेला आहे. सोमनाथ भोईर यांना विनंती करतो की आपण मंगेशदा पाटील या. पुढचा सत्कार आपण गुरुनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. सूरज जोशी ते उपस्थित आहेत जुने डोंबिवलीचे, त्यांचा सत्कार मी करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खास सातत्याने जुने डोंबिवली रेग्युलर संघ जेव्हा जेव्हा खेळतो नक्कीच त्यांचा सपोर्ट असतो. या सूरज जोशी, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. गुरुनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होईल. गुरुनाथांना विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर अनेक वर्ष ज्यांच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट खेळताना तुम्ही त्यांना पाहिलं, अनेक वर्ष गावाची आपल्या टीमची ज्यांनी सेवा केली ते रेवणदादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार मी करणार आहोत. रेवणदादांना विनंती असेल या आपण आपलाही सन्मान इथे केला जाईल. एक जबरदस्त डावखुऱ्याचे फलंदाज. आताच आपण योगेश पवार प्रतिष्ठानची स्पर्धा पाहिली टायगरच्या मैदानात. जबरदस्त बॅटिंग रेवणदादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर कैलास पाटील इथे उपस्थित आहे. शेड्यूलचे त्यांना विनंती असेल या आपण आपलाही सन्मान केला जाईल. चला चला बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. आणि दुसऱ्या डावातील 2 षटकं समाप्त होण्याच्या आधी भालगाव संघ तुमचा निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. आणि जी काही प्रवेश फी ती सोमनाथ भोईर यांच्याकडे जमा करायची आहे प्रत्येक टीमला. लक्षात घ्या टॉस झाल्यानंतर. ही महत्त्वाची सूचना आहे. कैलास पाटील यांचा सत्कार केला जातोय. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुने डोंबिवली ऐकणारे आपण जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हेडूटनेचे एक अप्रतिम समालोचक करण काळे यांच्याकडे धन्यवाद. Hey, check. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर आणि राहुलजी भोईर सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय श्री गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026 पर्व गेल्या 3 रजनींमध्ये आपण एन्जॉय करतोय आणि आजची 4थी रजनी. पहिला सामना रेग्युलर फॉर्मॅटचा गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुने डोंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना वीर बजरंग शिरढोणमध्ये. सुरुवात थोडीशी खडतर जरूर झाली पण त्यानंतर मात्र या धावाफलकाचा आपण विचार केला तर 66 धावा बनलेल्या आहेत आणि 67चा चेस आहे. आता टार्गेट ठेवण्यात आलंय. चला वेळ जास्त चाललेला दोन्ही अंपायर्स. इनिंगला आपल्याला लगेच सुरुवात करायची आणि विदिन 20 मिनिट्स पहिला बॉल जसा पडणार आहे तसा आम्ही टाइम तुम्हाला सांगू आणि विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकायचीच आहेत. जबरदस्त खेळ. पहिल्या ओव्हर नंतर सेकंड ओव्हरमध्ये 15 आल्या, 13 आल्या, 11 आल्या आणि लास्ट ओव्हरमध्ये 22. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली लास्ट ओव्हरमध्ये, खास करून सुयोग पाटील. 12 बॉल 31 त्याने बनवलेल्या आहेत. आघाडीची जोडी तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर जोशी दोघे आपल्याला आघाडीला पाहायला मिळतात. जोशी स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल घेऊन गोलंदाज. प्रणव मात्रे पहिलाच बॉल ऑफसमचा बाहेर. बॅटचा आत लागला, मिडॉनला चान्स आहे बट एक धाव त्यामध्ये तुषार आणि जोशी कंप्लीट करतात आणि या एका धावेने कातं उघडत असताना बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुने डोंबिवलीचं 7:25 दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. कॅप्टनने लक्षात घ्या विदिन 20 मिनिट्स तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टाकायचे 4 षटकं. काउफेस आणि लॉंग ऑफ. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. स्क्वेअर लेगच्या कॅपमधून बॉल चालला मागे. रेस तर लागली आहे. लॉंग चेस, बॉल सीमा पार. पहिला चौकार.
आपल्याला बॉल पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फुल टॉसला टर्न करत असताना बघितलं तुषारला. पहिली बाउंड्री जुळमुलीसाठी. इथे बॉल खाली राहिलाय. वेग होता पण बाउन्स नव्हता बॉलमध्ये आणि त्या कारणास्तव बॉल बॅटवरती आला नाही. स्वीप करायचं होतं. मिड विकेटला एक्झॅक्ट फिल्डर आहे त्याच्या बाजूने. डीप स्क्वेअर लेगला पुन्हा टार्गेट केलं होतं तुषार पाटीलने, मात्र आता ते जमलं नाही. धावत 5. 1 सेकंड प्रणव. आता इथे बाउन्सर भेटलाय पण मिस टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर धावतायत. अटेम्प्ट चांगला होता. आता बॉल पडलाय. शेवटला त्यांनी अडवलाय. स्टॉप करून आता थ्रो करतायत. ट्रिपलला चान्स घेतले. पोहोचलाय जोशी. 3 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळाल्या. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. वेगाने फिल्डर आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा साहिल पाहायला मिळाला. स्वप्नील पाहायला मिळाला. आस्तिक आपल्याला पाहायला मिळाला. आस्तिक नाही, फाईन लेग मध्ये प्रणव होते. ऍक्शन रिप्ले मध्ये शेवटी बॉल हातात पडलाच होता साहिलच्या. आणि क्रिकेट हेच सांगतं, जर बॉल तुमच्या हातात पडलाय तर कॅच तुमची होती. कॅच ड्रॉप झाले आणि देन त्यानंतर त्यांनी हा थ्रो केला. त्यामध्ये 3 धावा. बाउंड्री सेव्ह करण्यात आलेली आहे. 3 धावा. 3 ने धावसंख्या 8. ग्लान्स केला. लेग ग्लान्स. जबरदस्त फटका. लेग स्टंपला बॉल टाकण्यात आला होता आणि डी फाईन लेगला बॉल गेलाय. जोशीच्या बॅट मधून आलाय. पाहायला मिळाला. लेग स्टंपला बॉल टाकला आणि ग्लान्स करत असताना आपण बघितला तो चौकार. लेग ग्लान्स ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. प्रामुख्याने फटके आपल्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, मात्र इथे आलाय. फाईन गेला बॉल. 4 ने धावा बनलेल्या आहेत. 12. शेवटचा बॉल. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह केलाय समोर. मिड ऑफला क्लिअर केलं बॉलने. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत. 1 धाव सहज भेटली आहे. आणि या सिंगल सोबत धावासंख्येचा आपण विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 13. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 67चा चेस आहे. 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करणारा गावदेवी गिरिजा आणि या स्पर्धेची करार्थानं आजची 4थी रजनी. रेग्युलर फॉर्मॅटमधील टीम्सला आपण आज पाहतोय. पहिली मॅच जुनडोंबिवली आणि शिरढोण या 2 संघांमध्ये. यानंतरचा मॅचचा टॉस झालाय. बालगाव आणि सापाडमध्ये या पुढचा सामना आहे. त्यानंतर आपण मॅच पाहणार आहोत ती वसर आणि मोठी देसाई आणि त्यानंतर आपल्याला भोपर आणि सोनारपाडा या 8 संघ आजच्या 4थ्या रजनीमध्ये खेळतात. पण त्यामध्ये एक मॅच आपण जरूर पाहणार आहोत. कदाचित ती 3री मॅच असेल. नागाव विरुद्ध आगासन. नागाव विरुद्ध आगासन. कदाचित भाल आणि सापाड यांच्या नंतर म्हणजे 2री मॅच कंप्लीट झाल्यानंतर आजच्या पोल मधली लगेच 3री मॅच नसेल तर त्यामध्ये नागाव आणि आगासन यांचा सामना असणार आहे. धावा 13. सेकंड ओव्हर मध्ये आलाय सुयोग पाटील. एज आहे. बॉल फाईन लेकडे चाललाय. तुषारने चान्स घेतली आणि धाव 1 मिळतीये. डायरेक्ट हिट झालाय. बॉल डायव्हर्ट झाला. पुन्हा तो सुयोगने अडवलाय. 1च धाव. रिस्की सिंगल होती बट ती घेतली आहे. रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे. रिस्क आहे तो रन बी आहे. स्कोर सध्या 14. 14 धावा. दोघेही शैलीदार बॅटर आहेत. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर आहेत. लेदर बॉल दोघांनी खेळलेलं आहे आणि कुठेतरी ते प्राथमिक धडे गिरवल्यानंतर टेक्निकली साऊंड असतात. सुयोगला शिरढोणला ब्रेक थ्रू पाहिजे. आतापर्यंत तो भेटला नाही. 23 बॉल 53ची गरज. बॅकफुटला थांबला. लेट कट केला. पॉइंटला फिल्डर आहे. डायरेक्ट हिटला. चान्स बनली असती नसती हा प्रश्न आहे.
आशा करतोय की कसली गंभीर दुखापत नसेल. पाणी संयोजकांना विनंती आहे, आतमध्येच आहे तिकडे अंपायर, अंडरग्राऊंड फ्रीज आहे. आणि दरम्यान या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय सुखदेवजी पाटील साहेब यांची उपस्थिती या मंचावरती सहर्ष स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. चौथी रजनी या स्पर्धेची ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं जेव्हा डायरेक्ट हिट करण्यात आलं होतं आणि जोशी मात्र त्याच्या ट्रॅकमध्ये धावत होता. पॉईंटच्या फिल्डरने चान्स घेतली होती. ॲक्शन रिप्ले लेट खेळला, कट केलं बॉलला. पॉईंटचा फिल्डरचा वेगाने आला आपल्याला पाहायला मिळाला. साहिल तिकडून त्याचा थ्रो आणि एक्झॅक्ट ॲब्डोमिनल गार्डवरती हा बॉल लागलेला आहे. अच्छा लढती तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्या जातात. नेक्स्ट मॅच बालगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट सापाड या दोन्ही संघांदरम्यान टॉस कंप्लीट झालेलं आहे. बालगावचा कॅप्टनने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा डिसिजन आहे आणि अनेक विनंती आहे की तुम्हाला डगआउट चॉईस आहे. समोरचा त्या बाजूचा डगआउट तुम्ही चॉईस केलाय. सो इकडे बॅटिंग करणारी टीम सापाड, तुम्हाला विनंती आहे स्टेटच्या उजव्या बाजूचा डगआउट बॉक्स तुमचा आहे, जाऊन थांबा. दोन्ही टीम्स जशी ही मॅच कंप्लीट होईल, शेवटचा बॉल पडल्याबरोबर फिल्डिंग करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंच आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती आहे तुम्हालाही ओपनिंग पेअर लगेचच पाठवायची आहे. लास्ट इयरला आपण जरूर या स्पर्धेमध्ये सेमीफायनलची मॅच बघितली होती. बाल आणि सापाडमध्ये सापाडने बाजी मारली होती. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत कुशाल श्रीशा स्पोर्ट्स सापाड या स्पर्धेचे आणि ती सेमीफायनल या यंदाच्या पर्वाची पहिल्या फेरीतील मॅच आहे. जोशी तयार झाला. सॉफ्ट हँडने मिड विकेटकडे नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा चान्स होती. एक धाव आली आहे आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 16. 21 बॉल 51 धावा हे समीकरण सध्या तरी या मॅच मध्ये आणि दोन्ही बॅटर्सचा शांत पवित्र आहे. आक्रमण करावं लागणार आहे सुयोगची. सध्या तरी नियंत्रित बॉलिंग आपण बघितले. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त आलेल्या 3च धावा. पॉवर प्लेची 3 बॉल बाकी आहेत. चान्स घेतील तुषार पाटील नो डाऊट. उडवलाय डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय. अटेम्प्ट चांगला पण बॉल त्याचा वाक्याबाहेर. 6 धावा. स्ट्रेट बॅटने लॉंग ऑनला लॉफ्ट केलं बॉलला. जरी फिल्डर होता तरी रिस्क घेतली आहे. विवेकने प्रयत्न केला होता मात्र त्याच्या वाक्याबाहेर. वन सेकंड बॉलर्स बॅक. मिड ऑफला चेस केलं बॉलने. लॉंग ऑफ कडे चाललाय. फिल्डर येत आहेत. डबलला चान्स घेतले. जोशी पोहोचलाय. 2 धावा सहज इथे मिळतात आणि 2 धावांनिशी स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. 13.58चा सध्या रिक्वायर्ड दाखवत. 19 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. सोमनाथ दादा भोईर यांच्याकडून कॅश प्राइज झालेले आहे. वेद सोमनाथ भोईर यांच्याकडून 3 षटकारांसाठी तुषार यांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. वेद सोमनाथ भोईर यांच्याकडून तुषार पाटील यांना कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000.
2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा पॉवर प्ले एंड. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. बरोबर 2 षटकं तुम्ही 10 मिनिटांमध्ये टाकलेली आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकायची आहेत. आतापर्यंत 2 संघांना जरूर पॅनल्टी लागलेली आहे, त्यामुळे सूचना मी तुम्हाला करत आहोत. लास्ट ओव्हरमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. जेव्हा बॅटरला जरूर जी दुखापत झाली होती तो टाइम आम्ही स्किप केलेला आहे, त्यामुळे लक्षात घ्या जी टीम फिल्डिंग करत आहे विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य आहे. जे काही नियम्स आहेत, जे काही रूल्स आहेत, नियम आहेत ते आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगत आहोत. आणि ऑलरेडी आज सगळ्यांनी ती व्हिडिओ बघितली असेल. गावदेवी 12-13 नागाव संघाला लागलेली पेनल्टी ती लोगोमुळे होती. आपल्या असोसिएशनचे नियम कठोर आहेत, त्यामुळे प्रत्येक संघाला हीच विनंती आहे की त्या नियमांचं आपण पालन करा. 22+2 24 रनची पॅनल्टी होती. माझ्या करिअरमध्ये मी बघितलेली आतापर्यंतची सर्वात मोठी पॅनल्टी 24 रनची. 25 बनला तिकडे जुळून उंबोलीचा. 18 बॉल आणि 42 धावांची अजूनही गरज आहे. रिलीफ स्प्रे. अठरा बॉल आणि 42 धावांची गरज. तुषार स्ट्रायकिंग एंडला तर आला या षटकामध्ये आता प्रणव पाटील. तिसरा फ्रेश बॉलर आला. फुल लेंथ बॉल होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह केलाय. लॉंगनकडे सुयोग आहेत. वेगाने बॉलवरती आले. डबलला थांबवला आता तुषारने. सिंगल सोबत स्कोर 26 वरती पोहोचलाय. दोघे आता शांत आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 26 पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13. सेकंड ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 12. 25 झाल्या. ही सिंगल 26. स्वीट हिटला अटेम्प्ट होता. ऑफसमचा बाहेरचा बॉल. तुषार सांगतोय काय करतोय, चूक झाली आहे. आता जे डॉट बॉल आहेत हे फक्त डॉट बॉल नाही, हे रिक्वायर्ड 100 वाढत नेणार आहेत. 67चा चेस आहे. धावा फक्त 26 धावफलकावरती लागल्यात. 41 धावांची अजूनही गरज आहे. आणि शिडोनला माहिती आहे हेच ते षटक आहे, तिसरं षटक. इथून आपण मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. समोर ड्राईव्ह केला बॉलला. लॉंगनला सुयोग रेडी आहे. डबलला चान्स इकडे भेटणार नाही. एकच धाव. ओव्हर थ्रो मागून बॅकअप आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 27. 15 बॉलमध्ये 40 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ बोललेला. 15 बॉलमध्ये 27 झालेल्या आणि उर्वरित 15 मध्ये आता 40 बनवायच्या आहेत. सेट आहेत दोघे. अटॅक करावा लागणार आहे. एक्सलरेशन लॉफ्ट केल्या बॉलला. लॉंग ऑफला क्लिअर करेल. तुषारचा आला ताकदवान फटका. 6 धावा. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय षटकारासोबत जाऊन पोहोचलाय तो 33 या आकड्यावरती. आणि मॅचचा सध्याचं इक्वेशन जर आपण बघितलं तर बॉल बाकी आहेत ते 14 आणि 14 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. एका षटकाराने कसा इम्पॅक्ट पडलाय पा. समोर आलेली कार मिड विकेटच्या फिल्डरचा मागे, त्यांना सांगा आपण बंद करायला. उडवलाय वन्स अगेन. लॉंग ऑफ. लॉंग ऑफ. पकडले कॅच. जबरदस्त कॅच झाले विराज कडून. आणि प्राइज विकेट या मॅच मधली. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ बोललेला मोठा धक्का.
या उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आजची चौथी रजनी आणि पहिला सामना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 33 बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले अर्थातच ते आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये गरज आहे ती 34 धावांची. 34 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. शेवटचा बॉल प्रणव आला फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑन कडे बॉल चालला डबलला चान्स प्रयत्न तर होता थांबलेत चांगले फिल्डिंग कडून षटक संपन्न होत्या 3 धावा बनलेल्या त्या 34 बॉल बाकी आहेत 12 आणि उर्वरित 12 बॉल मध्ये गावदेवी क्रिकेट संघ झिरुडोंबिवलीला बनवायचा आहेत त्या 33 34. जोपर्यंत तुषार मैदानाच्या आतमध्ये होता असं वाटत होतं की मॅच झिरुडोंबिवलीच्या बाजूने चालली आहे पण तसं नाही. त्याच्या विकेटने हा सामना पुन्हा एकदा प्रणवने बॅलन्स केलाय आणि आताचे हे षटक आहे हे फार इम्पॉर्टंट असेल. डिफेंडिंग चॅम्पियनची देखील एंट्री होते मैदानाच्या आतमध्ये. कुशाल शीशा स्पोर्ट्स सापाट आज 2 स्पर्धा खेळून आलेले आहेत आणि एक ट्रॉफी देखील त्यांच्या हातामध्ये आहे. 12 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. पिंट्या शेठ पाटील आणि सचिन दादा भोईर उंबारली यांचं फार जवळचं नाते आणि येतीलच थोड्या वेळात पिंट्या शेठ पाटील देखील मंचावरती नो डाऊट. 34 धावा 12 बॉल 33च्या मॅच मध्ये 4th ओव्हरची जबाबदारी गोलंदाज सुयोग पाटील आला. लॉंग ऑन आहे काऊ कॉर्नर आहे डीप स्क्वेअर लेग आहे लॉंग ऑफ आहे कवसला फिल्डर आहे. विशाल पाटील स्ट्रायकिंग एंडला गोलात बॉल आलाय ऑन साइडला चाललाय डबलला चान्स घेतली जाईल दिसतं डीप मधून फिल्डर वेगाने आलाय थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटला कदाचित प्रश्न विचारण्यात आले असते अंपायरला. धावा 2 आणि 2 ने धावसंख्या सध्या 36 बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 31 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गिरीजा माता क्रिकेट संघ झिरुडोंबिवलीला. पहिला सामना आजचा रजनीचा आहे. बॅटर्सला विनंती आहे प्लीज मित्रांनो दिलेल्या वेळेवरती फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर आपण सूचना करत आहोत. 11-31 थोडा लेट झाला थोडासा लेट वेग प्रचंड आहे सुयोगकडे आणि त्याचा प्रत्यय आता आला असेल विशाललाही. प्रचंड वेगाने टाकलेला बॉल ट्रिगर मोमेंट पा आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला समजेल. विशाल थोडा लेट झालाय बॉल आत आला आणि तो बॅटवरती देखील आला नाही. जरी बॅटवरती आला असतं तरी मिस टायमिंग झालं असतं. 10 बॉल 31 उडवला आता मिस टायमिंग लॉंग ऑफ पुन्हा येतोय फिल्डर डाऊन दी बॉल वेल जस्ट कॅच 36 for 2. 36 ला 2 झिरुडोंबिवली. बॉल बाकी आहेत आता 9 आणि 9 बॉल मध्ये 31 धावांची गरज. बॅटर आलेले आहेत अमोल मस्के. 36 ला 2 विकेट. तुषारच्या विकेटने हा डाव थोडासा शांत चाललेला आहे आणि मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये येत असताना आपण पाहतोय वीर बजरंग श्रीडोनला. 9 बॉल 31 धावांची गरज आहे. अमोल मस्के आलाय हार्ड हिटर आहे
जोशी ऑफ स्ट्राईक आहे सध्या तरी, जो आघाडीला आला होता आणि या मॅचमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 7 बॉल 10 आलेले आहेत. तो सेट बॅटर आहे, पण सध्या स्ट्राईक अमोलकडे. सुयोगचे बॉल बाकी आहेत, ते 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 31 पाहिजेत. टॉप आहे चान्स, सुयोग परत पाटील, दोघही मात्र दोघही थांबलेत. कदाचित ती कॅच सुयोगची होती, असती नसती हा प्रश्न, पण सुयोगने अटेम्प्ट करायला पाहिजे होतं असंच वाटलं फर्स्ट लुकमध्ये. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहू, कारण गोलंदाज ऑलरेडी फॉलो थ्रो मध्ये स्टार्ट घेतलेलाच असतो, त्याने धावतच आलेला असतो. विकेट किपरला स्टार्ट घेऊन तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होतं. धाव 1 मिळते, एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 37. बॉल बाकी 8, धावा पाहिजे 30. एक मोठा फटका किमान पाहिजेच या ओव्हरमध्ये, अन्यथा हे समीकरण थोडंसं अवघड होईल झुंडुमुलीसाठी. टोला लागलाय, बॉल पुल करत असताना डाऊन दी ग्राउंड चाललाय. विवेक बॉलवरती वेगाने आला, एकच धाव, डबलला चान्स अमोल आला होता, मात्र त्याने बघितलं थ्रो येतोय, थांबावं लागणार आहे. धाव एकच भेटतीये, एका धावेने स्कोर 38 वरती. बॉल बाकी 7 आणि 7 बॉलमध्ये धावा पाहिजेत 29. प्रणव कडून आपल्याला थर्ड ओव्हर पाहायला मिळाली, 9 धावा. तुषारची महत्वपूर्ण विकेट, षटकाराचं प्रत्युत्तर त्याने दिलं. तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4च धावा आल्यात. 7 बॉल 29. इम्पॉर्टंट हा बॉल. अमोल मस्के उडवलाय खरा मस्केने, मिस टायमिंग, काऊ कॉर्नर अटेम्प्ट करतात फिल्डर. विराजने पकडली कॅच, अमोलची विकेट. 38ला 3. झुरडुंबिवली 4 षटकांचा खेळ संपला. 6 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत 29. नो डाऊट बॅटर्सला जायचंच होतं, बट तिकडे विकेट पडत गेल्या आणि त्यानंतर ही मॅच बनली. आता 38 धावा बनलेल्या आहेत, 29 आणि बनवायच्या आहेत. बॉल 6 बाकी आहेत. थर्ड ओव्हरमध्ये षटकार आला होता, तेव्हा मॅच बॅलन्स वाटत होती, पण तुषारच्या विकेटने जे कमबॅक राहिलं शिडोनच्या बॉलर्सकडून. प्रणव देन सुयोग आला आणि आता लास्ट ओव्हरमध्ये भरत पाटील यांची जबाबदारी. 29. आता जे काही करायचंय खास करून बॅटरला करायचंय. जर या मॅचमध्ये झुरडुंबिवली टीमला आणायचं असेल तर ते ज्ञानेश्वर जोशी आणि त्याच्यासोबत आलेला मयूरला करायचं आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, अंपायर्स कडून सिग्नल आलाय व्हाईट बॉल. चौथ्या रजनीमध्ये रमाकांत पवार सर आणि मनोज पवार सरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 6 बॉल 28. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, इट्स अ वाईड. वाईड आलाय. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय पुढे 40. फिल्डिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. वाईट साठी ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. टीम अंपायर सध्या प्रसाद सहस्रबुद्धे सर आहेत. मध्यंतरी जरूर एक ऍक्सिडेंटमध्ये रमाकांत पवार सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर धडक झाली होती, पण पुन्हा रिकव्हरी आणि आता पुन्हा आपल्याला ऑन ग्राउंड ते पाहायला मिळतात. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. स्कोर 40. 27 पाहिजेत 6 बॉलमध्ये. 2 वाईड आलेत. भरत पाटील अराउंड द विकेट. मिडल झाला नाही बॉल, पण गॅप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेगला 1 बाउन्स ओव्हर द रोफ. 4 रन्स. बॅटवरती मिडल तरच बॉल झाला नव्हता, पण 4 धावा देऊन गेला. मॅच ऑन आहे अजूनही. 5 बॉल 4 षटकार. सध्या तरी हेच समीकरण दिसतंय बॅटिंग करणारा गावदेवी क्रिकेट संघ झुरडुंबिवलीसाठी. 5 बॉल 23 आहेत. 15 वरती जोशी पोहोचलाय, करा आघाडीला आला होता. बराच वेळ त्याने टाइम स्पेंड केलाय, पण आता ती गरज आहे. मॅच जर त्यांच्या बाजूने फिनिश झाली नाही तर उभं राहिल्याचा काहीही फायदा होणार नाही.
विकेटचा आपण विचार केला, पहिल्या इनिंगमध्ये विकेट 4 पडले होते, इकडे 3 पडलेत. 22 चालतील. पॅव्हलियनमध्ये कॅल्क्युलेशन सुरू असतं, नो डाऊट. 44 झालेले आहेत. भरत पाटील वन्स अगेन जोशीसाठी. ओहो, कमी गती इथे लेफ्ट केलाय आणि आता बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. अंपायरने या सीझनमध्ये आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये आता पनामा कॅप नाही, नॉर्मल कॅप परिधान केलेली आहे. वेगळा लुक जरूर आपण पाहत आहोत प्रत्येकाचा. पाहू तिकडे आता आपण टीव्ही अंपायर काय सिग्नल देतील. फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. बराचसा वेळ आपला गेलाय, कारण जोशीला दुखापत झाली होती, तिकडे आपला वेळ गेलाय. त्यामुळे जो काही वेळ आम्हाला कव्हर करायचा आहे, जितका कव्हर करता येईल तितका ट्राय करूयात आपण. 7:52. काल दुसरी मॅच या वेळेला सुरू होती. सुनील दादा पाटील आणि त्यासोबत गोरक्षनाथ दादा पाटील यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर कैलास दादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दररोज आमच्या जेवणाची व्यवस्था खऱ्या अर्थानं त्यांच्याचद्वारे करण्यात येते. थँक्यू. रिव्ह्यू वन सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॉल आता बाकी आहेत ते 4, धावा पाहिजे 23. इथेही सोडलाय, लेफ्ट केला, वेल लेफ्ट. आता वाईट आहे, ऑफस्टंपचा बाहेर टाकला जातोय जेणेकरून बॅटरने अटेम्प्ट करावा. त्याच्या रेंजमध्ये सध्या तरी बॉल दिले जात नाही. थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न भरत पाटील करतात. 4:22. मॅच ऑन आहे. 4ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेले, मॅच बनेल. विकेट आली आहे. 45 ला 4. जोशी आउट. पण त्यासोबत नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकून बालगावने फिल्डिंग घेतली आहे. मित्रांनो तयार राहा, वॉर्मअप करा. शेवटचा बॉल पडला बरोबर आपली प्लेइंग 11 मैदानाचा आतमध्ये आले पाहिजे. आणि बॅटिंग करणारी टीम कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड, आपणास विनंती ओपनिंग पेअर रेडी ठेवा, कारण आज जवळपास 40 मिनिट्स आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये लेट आहोत. तो टाइम आम्हाला कव्हर करायचा आहे. इथे यावेळेला अंपायरचा सिग्नल आलाय वाईट. उडवलाय खरा साहिलने, मात्र थोडा उशीर झालाय. आलाय षटकार. साहिल इन्फॉर्म बॅटर आहे, पण तो फार उशिराने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त त्याने बॅटिंग केली आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे, आताच प्रचार करावा लागेल. 15 तारखेनंतर केला तर काय फायदा त्याचा. एक्स्ट्रा कोरमध्ये लॉफ्ट केलं बॉलला. शेवटचा एक बॉल फक्त फॉर्मॅलिटीज. स्ट्रिक्ट वॉर्निंग नेक्स्ट टीम्स ज्या या स्पर्धेमध्ये खेळतात, वेळेचं बंधन आहे. स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला फिल्डरची तर पॅनल्टी आहे, पण इव्हन जास्त वेळ घेतला तर रनची पॅनल्टी बसेल. शेवटचा बॉल. 4 धावा येथे मिळतील आणि 9 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला वीर बजरंग शिडोने. हार्दिक मॅच प्रेझेंटेशन कडे जाणार आहोत, मात्र त्या अगोदर बालगाव आणि सापाड ओपनिंग पेअर. सापाड आणि बाल टीम उतरा लवकर प्लीज.